विद्यार्थी मित्रांनो, आजचं थंबनेल तुम्ही पाहिलेलं असणारच आहे आणि यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा आपला हा व्हिडिओ अर्थशास्त्रातल्या तक्त्यांवर आधारित असलेले प्रश्न जे आहेत, प्रश्न क्रमांक 5 यावरती आधारित आहे. तर मित्रांनो, 2026मध्ये जी काही परीक्षा होणार आहे त्यामध्ये 12व्या अर्थशास्त्राच्या तक्त्यावर आधारित कोणते प्रश्न विचारले जातील, अशा प्रश्नांच्या संदर्भात देखील विद्यार्थी खूप डिमांड करत आहेत की सर तक्त्याचे प्रश्न सांगा. तर तक्त्याचे प्रश्न एकंदरीत आपल्या पहिल्या प्रकरणापासून ते शेवटच्या प्रकरणामध्ये किती प्रकरणांमध्ये तक्ते आहेत आणि ते कोणत्या प्रकारचे आहेत हे जर तुम्ही समजून घेतलं तर तक्त्यांचे प्रश्न तुमच्यात ऑटोमॅटिक लक्षात येणार आहे की कोणत्या प्रकरणातले कोणत्या प्रकारचे तक्ते विचारले जाऊ शकतात. तर मी आत्तापर्यंत झालेल्या बोर्ड परीक्षा पाहिल्या, तर त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे तक्ते विचारले होते त्याच्यावर आधी फोकस करूयात आणि त्याच्याबरोबरच मी पॅरलली सांगेल की असाच दुसरा कोणता तक्ता दुसऱ्या घटकाचा आहे, म्हणजे त्याच्यावर जरी नाही प्रश्न आला तरी त्याच्यासारख्या दुसऱ्या घटकावरती पण विचारलं तर तुम्हाला त्याची तयारी करता येऊ शकते. सुरुवात करूयात. प्रथम पहा, एकूण उपयोगिता सीमांत उपयोगितेचा जो संबंध आहे त्याचा तक्ता यापूर्वी विचारला गेलेला आहे आणि त्यामध्ये हा तक्ता देऊन ह्या दोन्हीही घटकांची एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेची आकृती काढायला सांगतात दिलेल्या माहितीची. त्याला 2 मार्क असतात, म्हणजे आकृती काढता यायला हवी तक्त्याची. दुसरं, एकूण उपयोगिता जेव्हा सर्वात जास्त असते तेव्हा सीमांत उपयोगिता किती आहे, किंवा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता किती असते, असं तक्त्यातल्या आकडे जे काय आहेत ना ते तुम्हाला तिथं लिहायला लागतात. तिथली माहिती पाहून तुम्हाला सर्वात जास्त सर्वात कमी ही घटते तेव्हा ती काय असते हे माहिती व्हायला पाहिजे, नसायला पाहिजे, तर तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतील. तर हा एक तक्ता आहे प्रकरण क्रमांक 2 उपयोगितेच्या प्रकरणातला. पहिल्या प्रकरणात तक्ताच नाही आहे, दुसरं प्रकरण इथं उपयोगितेचं आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट, हा तक्ता होता राष्ट्रीय उत्पन्नामधला. स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि निव्वळ देशांतर्गत उत्पादन कसं कॅल्क्युलेट केलं जातं याचे सूत्र आहेत. हे जर पाठ असतील तर तुम्हाला हे सोडवता येते. इथं 4 प्रकारची सूत्र आपल्याला पुस्तकात दिलेली आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, त्यानंतर निव्वळ देशांतर्गत उत्पन्न आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. तर असे 4 प्रकारची सूत्र आहेत. त्याच्यातले हे 2 सूत्र ह्या ठिकाणी विचारण्यात आलेली होती. त्याच्या बेसवरती हे प्रश्न होता. म्हणजे तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नातला पण हा तक्ता आणि ज्या काही संकल्पना आहे त्याचे सूत्र पाठ करायला हवेत, त्याच्यावर पण प्रश्न विचारला जातो. यानंतर नेक्स्ट पुढचं जर आपण पाहिला तर हा तक्ता आहे समतोल किमतीचा. आता मला कसं कळलं तर प्रश्नात दिले पहा, दुसरा प्रश्न, कोष्टकाच्या आधारे समतोल किंमत निश्चितीची आकृती काढा. मग समतोल किमतीचा तक्ता आहे. समतोल किंमत कुठं अभ्यासली आपण, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात समतोल किंमत कशी निश्चित होते याचा एक तक्ता दिला. तर तसा एक तक्ता आपल्याला ह्या ठिकाणी दिला जातो. पूर्ण स्पर्धेतल्या बाजारात एकच अशा पद्धतीचा तक्ता आहे. तर त्या प्रकरणातला हा तक्ता तुम्हाला करावा लागेल. तिथं रिकाम्या जागा देतात त्या फिल करायच्या. हे फार सोपं काम आहे. म्हणजे किमतींचा तक्ता जर वरून पाहत आले 100, 200 आणि एक रिकामी जागा आहे, परत 400, 500, म्हणजे तिथं कोणती संख्या आली पाहिजे वरून संख्या चेक करत आलं की लगेच उत्तर मिळतात. मागणीत पण तसेच 50 दिलेत, मध्ये काहीच नाही दिलेलं, 30 दिले, 20 दिले, परत काहीच नाही दिलेलं. तर मागणीचा 50, 40, 30, 20, 10 हे बरोबर सिरियल आपण लावून घेतल्या की याची उत्तरं मिळतात. तक्ता पूर्ण करा असा जो प्रश्न पहिला याच्यात आहे 2 मार्काचा, म्हणजे या रिकाम्या जागा चौकोनांमध्ये संख्या लिहिली की 2 मार्क आणि त्याची आकृती काढायची, म्हणजे तक्त्याची आकृती तुम्हाला यायला हवी. हा पूर्ण स्पर्धेतल्या किंमत निश्चितीचा प्रश्न होता. यानंतर एकूण उपयोगिता सीमांत उपयोगितेचा परत सेम तसाच प्रश्न आपण आधी पाहिला होता, तसाच विचारण्यात आला होता बोर्डाला, फक्त संख्या बदलल्या. प्रोसेस सेम तीच आहे, त्याच्यामुळं तुम्हाला हा प्रश्न महत्त्वाचा आहे, तो अभ्यासणं गरजेचं आहे. यानंतर निर्देशांकावर आधारित असलेला हा प्रश्न आहे बा.
निर्देशांकाच्या प्रकरणामध्ये उदाहरणं आहेत आणि उदाहरणांचे तक्ते आहेत. तर त्याचं एखादं उदाहरण येऊन पण तुम्हाला प्रश्न सोडवायला येऊ शकतो, त्याचा तक्ता येऊ शकतो निर्देशांकाचा. तर याच्यावरती जर प्रश्न आला तर कसे येतात ते पाहून घ्या. रिकामे चौकोनी येतात तक्त्यामध्येच, त्याच्यात कोणते अंक येतील ते तुम्हाला सोडवायला लागू शकतात. हे सोपं असतं. इथं तुम्हाला काय करायचं असतं की P1 Q1 आणि Q0 Q1 हे जे वरती त्याच्यावर हेडिंग दिलेले आहेत ना, तर त्या 2 कॉलमचा गुणाकार करायचा असतो. म्हणजे P1चा कॉलम शोधा इकडं 4मध्ये कुठे 1, 2, 3 नंबरला आहे किमतीचा P1 कॉलम आहे चालू वर्षातला. आणि Q1 कुठे आहे? Q1 आहे परिमाण, ते चालू वर्षातलंच. मग P1 आणि Q1च्या संख्यांचा गुणाकार करून इथं लिहिलेला असतो. मग 8 पंचे 40 असं आलेलं आहे. मग त्याच्या खालच्या चौकोनात 8 त्रिक 24 यायला पाहिजे. नंतर 2 गुणिले 10 20 दिलेला आहे. 10 गुणिले 5 50 यायला पाहिजे. असं गुणाकार आहे तिथं Q1 आणि P1चा. तर त्याच्या पुढच्या कॉलममध्ये काय आहे? P0 आणि Q1चा गुणाकार आहे. मग ते तुम्हाला सहज सोडवता येतील त्याचा गुणाकार करून आहे. ते 2 मार्क मिळतील. आणि 2 मार्क कशाला आहे? दिलेल्या सूत्राचा वापर करून 5चा किंमत निर्देशांक काढ. इथं तर फार सोपं उदाहरण आलं की तुम्हाला सूत्र दिलं. काही वेळेस सूत्र विचारतील, त्यावेळेस तुमचं पाठ असायला हवं. दिलं तर काय, त्याच्यात फक्त किंमत टाकायच्या आहेत आणि सोडवायचे आहेत. म्हणजे एवढा सोपा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर निर्देशांकाचंच प्रकरणावरती पहा. हे दुसऱ्या बोर्ड परीक्षेला प्रश्न आला. यामध्ये किंमत निर्देशांक शोधण्याचे सूत्रच विचारले पहा 1 मार्काला पहिल्या प्रश्नात. नंतर समेशन ऑफ P0 व समेशन ऑफ P1च्या किमती काढा. मग P1 आणि Q1चे 2 कॉलम दिलेले आहेत, त्यांच्या बेरजा केल्या की आपल्याला समेशन ऑफ P0 समेशन ऑफ P1चे उत्तरं मिळतात. म्हणजे ते काय उभ्या अंकांचे बेरजा आहे, सोपं आहे. किंमत निर्देशांक P01 काढा. मग आता तो कसा काढायचा P01? तर त्याचं सूत्र माहिती असेल तर सूत्र लिहून तुम्हाला तो काढावा लागेल. म्हणजे इथं सूत्र फार महत्त्वाचे आहेत. अशा पद्धतीचे प्रश्न निर्देशांकावर विचारले गेलेले आहेत. नंतर करांच्या संदर्भात पहा. सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या संदर्भात GST हा जो टॅक्स आहे SGST आणि CGST, तर त्याची एक पावती आपल्या पुस्तकामध्ये असं सेम टू सेम हेच पावती दिलेली आहे. आणि ती जशीच्या तशी परीक्षेला विचारली आणि त्याच्यावर 4 प्रश्न विचारलेले होते. या पावतीतल्या आधारे तुम्हाला माहिती सांगायची होती. विक्रेत्याचा GST नंबर काय आहे, तर वरती GST नंबर दिलेला आहे आपल्याला, तो फक्त लिहायचा होता उत्तरात. म्हणजे सोपं आहे ते, GSTची पावती पाहून तुम्हाला उत्तर द्यायचे. मग हे पण तक्ता पुस्तकातलाच होता, विशेष म्हणजे बाहेरचं नाही आहे. त्यानंतर बाजार मागणी वरती प्रश्न येऊन गेले. हे सगळे मी बोर्डाचेच घेतलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यातले प्रश्न पहा कसे विचारले जात आहेत. तर हे बाजार मागणीचं आडवे जे काही ब क उपभोक्ता आहेत त्यांची बेरीज करून बाजार मागणी बनते. मग बाजार मागणी आपल्याला पूर्ण करायची तक्ता आणि त्याच्या साहाय्याने वक्र काढायचं, म्हणजे याची आकृती काढायची. असे 2-2 मार्क ह्या 2 प्रश्नाला आहे. असाच दुसरा प्रश्न काय येऊ शकतो? पुरवठ्याचा, बाजार पुरवठ्याचा. सेम आहे ना, सेम आहे पुरवठ्याचा न्यायचं. तर तेही प्रश्न तुम्हाला पॅरलली अभ्यास करायचे आहेत, पुरवठ्याचा आणि मागणीचा. परत एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता रिपीट झाला. हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे आणि आत्ताच जुलैला येऊन गेला आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की हा आत्ता येणार नाही आहे तुम्हाला. याच्या व्यतिरिक्त जे याच्यावर प्रश्न येईल एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता संबंधावर, पण 4 मार्काला इतर ठिकाणी. पण तक्त्यात मात्र मला वाटत नाही आता की हा प्रश्न येईल. याच्या व्यतिरिक्त दुसरे प्रश्न येतील. तर काही फार अवघड आत्तापर्यंत विचारलेले नाही आहेत. एक तुम्हाला निर्देशांकाचं प्रकरण महत्त्वाचे, त्याच्यातली उदाहरणं, बाजार मागणी, बाजार पुरवठा यांचे टेबल पूर्ण करायला विचारले जाऊ शकतात आणि त्याची आकृती काढायला. त्यानंतर बाकी काय असं एवढं खास प्रश्न आपल्याला पाहायला मिळत नाहीत. एक पूर्ण स्पर्धेतली किंमत निश्चिती आणि राष्ट्रीय उत्पन्नातले ते एक आपण सूत्र पाहिली होती, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर असे एक 5-6 किंवा 7-8 गोष्टी आहेत की ज्याच्यावरती हे टेबल आहेत आणि त्याचा प्रश्न
बोर्ड परीक्षेला विचारला जातो. तर इथं प्रश्नही तुम्हाला कळले कसे विचारले जातात आणि टेबलही कोणते विचारले जातं हे कळलं. तर हे प्रश्न कन्फर्म करून ठेवा. याच्या व्यतिरिक्त अजून काही टेबल तुम्हाला दिसला तर त्याचाही अभ्यास करायला काही हरकत नाही. चला तर मित्रांनो, मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने अजून काही जे बाकी प्रश्न बाकी आहेत आपले त्या प्रश्नांसोबत. तोपर्यंत नमस्कार.